गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। हा श्लोक म्हणण्याचं कारण आज ऋषीपंचमी आहे आणि सगळ्या ऋषींचं स्मरण केलं जातं म्हणून श्लोक म्हटला। आणि पूर्वी पद्धत पण होती काहीतरी एक संवाद साधण्याची। तर आजचा विषय मी असं मला घ्यावासा वाटला की संतांचा सहवास। आता संतांचा सहवास हा प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात लाभतो असं नाही। मग संत कशामधून प्रकट होतात किंवा संतांचे अनुभव ज्यांना असतात, संतांचे सद्ग्रंथ जे असतात तेच आपल्याला अनुभव देतात म्हणजे ज्ञान देतात, अनुभव देतात। म्हणून संतांच्याकडनं त्यांच्या सद्ग्रंथांच्याकडे पण मी आले आणि मग ते दोन्ही मिळून आपल्याला कसे काय मार्गदर्शक ठरतात किंवा कधी कधी समईतल्या ज्योतीप्रमाणे आपल्याला ते तेवताना दिसतात, कधी कधी दीपस्तंभाप्रमाणे असतात, कधी कधी ते मशालीप्रमाणे असतात, कधी कधी ते आपल्याला वचक दाखवतात, कधी कनवाळूपणे आपल्याकडनं काम करून घेतात, कधी साम दाम दंड भेद ह्या चारी प्रकारे आपल्याकडनं म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर चारी प्रकारे ते आपल्याला जीवनामध्ये उत्साह पण निर्माण करतात। म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये अनेक लोकांना म्हणजे जास्त करून काउन्सिलरकडे जावं लागतं किंवा समुपदेशकाकडे जावं लागतं। ह्या सगळ्या भूमिका संत पार पाडायचे आणि एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा सुद्धा ते सहजपणे पार पाडलं जायचं। पण मग सर्वसामान्य जीवनामध्ये भूतकाळामध्ये कसं वातावरण होतं, संतांचं स्थान काय होतं मनामध्ये आणि समाजामध्ये, आत्ता काय आहे आणि पुढे काय राहील असा विचार करत करत ग्रंथांच्या पर्यंत आले। आणि मग सगळ्यात शेवटी त्याच्यावरती एक फार छान सुचलं मला, ते पण आपण शेअर करूयात किंवा तुमच्यापर्यंत मांडते मी। आता अगदी म्हणजे मध्ययुगातला विचार केला तर मध्ययुगामध्ये म्हणजे 25 तारखेला मध्ययुगामध्ये आता 25 ऑगस्टला भारतीय समाजाला अगदी प्रागतिक विचार देणारा पहिला कोण असेल तर तो दार्शनिक होता चक्रधर स्वामी। म्हणजे मी यांच्याबद्दल बोलले होते विंदा करंदीकरांच्या बद्दल, तर तेव्हा चक्रधर स्वामी माझ्या आठवणीत आले नाहीत, खरं म्हणजे यायला हवे होते पण त्यांनी चक्रधर स्वामींचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे माझ्या आठवणीतनं निसटून गेले। मग आठवत असताना असं वाटलं की अरे चक्रधर स्वामींचं केवढं मोठं काम होतं की ज्या काळामध्ये स्त्रीला शिक्षणाचा गंध सुद्धा नव्हता त्या काळात त्यांनी स्त्रियांचं शोषण करणाऱ्या कुठल्या पद्धती आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, अनिष्ट प्रथा कुठल्या आहेत, त्या सगळ्यावरती घणाघाती घाव केला होता। म्हणजे मध्ययुगाचा काळ बघितला 13व्या शतकामधला तर ते अतिशय त्यांचं काम उल्लेखनीय असं होतं। मग स्त्रियांना लिहिण्याचं, बोलण्याचं, निरूपण करण्याचं, धार्मिक विचार मांडण्याचं किंबहुना कुठेही घरात आणि उंबऱ्याच्या बाहेर व्यक्त होण्याचं म्हणजे साधन नव्हतं आणि स्वातंत्र्य पण नव्हतं। पण ते स्वातंत्र्य स्त्रीला असणं आवश्यक आहे। मी त्यांची मुहदाईसा नावाची एक शिष्या होती, ती सारखी त्यांना प्रश्न विचारायची आणि लोक म्हणायचे की तू का विचारतेस प्रश्न, तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये। मग ते म्हणायचे बोल बाई तू बोल, तू चर्चा करणारी आहेस म्हणून ते चर्चिका असं म्हणायचे, ही चर्चिका आहे म्हणून मला विचार करायला मिळतोय असं ते म्हणायचे। आणि म्हणून ती मराठीतली आद्य कवयित्री ठरली। आपण बहिणाबाईनं म्हणतो पण त्याच्याही आधी आद्य 1800 वर्षापूर्वीचा कालखंड लक्षात घेतला तर ती पहिली कवयित्री ठरली आणि ते यांच्या मार्गदर्शनामुळे किंवा त्यांच्या सहाय्यामुळे ठरली। मग आता तेव्हा स्त्रियांचे हक्क आणि अधिकारांचं समर्थन त्यांनी केलं। काय प्रथा होती की पुरुषांनी चपला घालून किंवा पायताण घालून नमस्कार लांबून केला तर पुरुषाला तरी चालेल, पण बाईने त्या चपला हातातच घेतल्या पाहिजेत असं होतं। मग ते म्हणले अगं बाई तू काढू नको चपला, त्यांच्याप्रमाणे तू पण नमस्कार कर। आणि मासिक धर्म हा बाईला असतो तर मग ते म्हणाले की प्रत्येकच व्यक्तीला नाकाला शेंबूड येतो, कानामध्ये मळ येतो, नंतर आपण मलमूत्र विसर्जन करतो, तो जो आहे तो स्त्रीच्या बाबतीमध्ये आहे आणि तो जर नसता तर ती सृजन शक्ती तिच्यामध्ये नसतीच। तर त्याचं तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, तू तुझी कामं तुला झेपतील तशी शारीरिक कामं केलीस तरी बाई तू चालेल असं त्या काळात सांगणारा मोठा हा म्हणजे मला तर खूपच मोठा आश्चर्य वाटलं। म्हणजे परवा पेपरमध्ये त्यांच्याबद्दल एक लेख आला होता आणि त्यानुसार मी कोशामध्ये माहिती बघितली तर भारतीय संस्कृती कोशामध्ये त्यांच्याबद्दल 25 पानं त्यांचं चरित्र नाही तर त्यांनी केलेलं काम इतकं सुंदर दिलंय
मी म्हटलं की खरं बोलायला हवं, ह्या एकाच ह्याच्यावरती सुद्धा आपण व्याख्यान देऊ शकतो, पण त्यानिमित्ताने सगळ्यांचा धांडोळा घेता येईल म्हणून त्यांच्याबद्दल असं म्हटलं. आणि आज आज दोघांची म्हणजे कलावती आईंची जयंती आहे आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे. तर मग त्या अनुषंगाने लोक त्यांचं पारायण करतात, पण परायण वृत्तीने करतात का? म्हणजे काय, तर एक उदाहरण सांगते छोटस. आपल्या सगळ्यांचं इथे असलेल्यांचं अथर्व शीर्ष मुखोद्गत आहे. आपण सहजपणे म्हणतो, अगदी झोप आलेली असली तरी सुद्धा आपल्याला ते म्हणता येतं, कारण ते म्हणून म्हणून आपल्याला तांत्रिक झालेलं आहे. पण शंकर अभ्यंकरांचं, तुम्ही परवा इथे जर पुस्तकाचं प्रकाशन बघितलं सरांच्या, तर तेव्हा शंकर अभ्यंकर पण आले होते. आणि शंकर अभ्यंकरांचं पुस्तक सध्या मी वाचते, अथर्व शीर्षावरती एक खंड लिहिलाय त्यांनी, इतका सुंदर लिहिलाय. म्हणजे अभ्यास करणारी माणसं बघितली ना, तुम्ही बघा, आता तुम्ही त्यांना पाहिलंय तर त्यांच्यावरती अभ्यासाचं तेजाचं वलय सुद्धा व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. ओळख असेल किंवा नसेल, पण समोरची व्यक्ती बघितल्यानंतर त्याचं अभ्यासाचं, यालाच अभ्यासाची साधना म्हणायची ना. तर त्यांनी असं म्हणजे अवत्वम माम आणि अववक्तारम अशा प्रत्येक शब्दावरती 20-20 पानं लिहिलंय आणि सगळ्या ग्रंथांचे दाखले घेतले. इतकं सुंदर वाचताना वाटतंय की म्हटलं की ही म्हणजे साधना आहे जिनं त्यांची. तर तो एक प्रकारचा सद्विचारांचा संतच आहे. आणि त्यांचं जे पुस्तक आहे, म्हणजे ते पुस्तक वाचल्यानंतर, आता माझी मैत्रीण पण समोर बसली, ते येतानाच एके ठिकाणी अथर्वशीर्ष चाललं होतं, तर मग आम्ही म्हटलं एकमेकींना, आता बघा, अवत्वम माम आणि अववक्तारम अवश्रोतारम याच्याबद्दल सुद्धा त्यांनी 20-20 पानं लिहिलंय. आणि ते वाचताना सुद्धा इतकं छान वाटतं. काही काही गोष्टी बघा आपल्याला जवळच्या वाटतात, आपल्याच आहेत असं वाटतं, आणि आपण हरवलो होतो, विसरलो होतो की काय असं वाटतं. मग ते पण एक संतांचा सहवास, म्हणजे सद्ग्रंथांच्या मधनं आपला वेळ कसा जातो ना, हेच आपल्याला कळत नाही. मग ती व्यक्ती असू दे, संस्था असू दे, एखादा गट, आता काहीही न करण्यापेक्षा एकत्र येऊन पारायण करतायत, तर तेही काही चुकीची गोष्ट नाहीये, ती चांगलीच गोष्ट आहे. पण समजून उमजून आणि त्याच्यातला अर्थ घेऊन, आता समजा मी 10 पुस्तकं वाचली एकाच विषयावरची, तर त्या 10 मध्ये काय सारखेपणा आहे, त्याच्यातलं तत्व काय आहे, हे समजणारी जी व्यक्ती आहे ना, ती शंकर अभ्यंकर सर आहेत. आता त्यांना सर असं म्हणण्याचं कारण, बीएडला आणि डेफेड कोर्सला आम्हाला ते शिकवायला होते. भारतीय तत्वज्ञान, विवेकानंदांचा इतिहास ते घड्याळी तास बघून नाही शिकवायचे. एकदा त्यांनी 2 तास विवेकानंदांच्या तत्वज्ञानावरती सांगितलं. एका मुलाने उठून त्याने विचारलं, हे परीक्षेत तुम्ही आता बोललात, ते परीक्षेत येणार आहे, त्याला किती मार्क आहेत? म्हणजे अगदी आधीपासून सुद्धा मार्क्सवादी आपण होतोच. मार्क्सवादी म्हणजे गुण किती. तर ते काय म्हणाले, अरे बाबा, मार्क तू कितीही मिळव न मिळव, पण तू जे आता ऐकतोयस ना, ते कुठेतरी तुला उपयोगी पडेल. कारण आपण जर ऐकलं आणि तेवढी त्या माणसाची सघनता आहे त्या विचारांमधली, ती पचवण्याची ताकद आपल्याला असणं, ही पुण्यन प्रवृत्ती, ही ती अभ्यास आहे. आणि ती इथे सतत चालते. काही ठिकाणी सतत चालते ती, म्हणजे श्रवण असेल, काही ठिकाणी म्हणजे आता मोदी गणपती आहे ना, तिथे पुराण आज 150 वर्ष पुराण रोज सांगितलं जातं. शेंडे शास्त्री जे आहेत ते पूर्वी सांगायचे, त्यांचा मुलगा आता आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ते पण सांगतात. त्याला मी मध्ये एकदा विचारलं होतं, कारण त्यांची बहीण प्रबोधिनीमध्ये होती, त्याने मी एकदा विचारलं होतं, कधी कधी तर एकच व्यक्ती ऐकायला असते, तरी पण तुम्ही सांगता का हो? ते म्हणाले की ह्याला धर्म जागता ठेवणं म्हणतात, आणि कोणी नसेल तर मी आहे आणि परमेश्वर आहे, असं ते म्हणायचे. तेव्हा मला कळलं की एखादी गोष्ट नेटाने चालू ठेवण्यासाठी सत्प्रवृत्ती लागते, आणि त्याच्याबरोबर ती मनाचा निश्चय पण लागतो. म्हणजे ही आत्ताची उदाहरणं सांगितली, तशी पाठीमागची पण सांगतीच आहे. तर गजानन महाराजांचे पारायण करत असताना, आता समूह उपासना म्हणतात त्याला, एक वैयक्तिक उपासना असते आणि एक सामूहिक उपासना असते. जपाची सुद्धा तशी असते. अजपाजप असतो, म्हणजे तोंडातल्या तोंडात, म्हणजे जीभ सुद्धा न हलवता काही जण तो मंत्र करत असतात, आणि काही जण मोठ्यांनी करतात, काही जण एकत्रित करतात, काही जण माळ न मोजता करतात. मग त्या सामूहिक मोठ्याने केलेल्या उपासनेची सुद्धा जी स्पंदनं आहेत, ती आपल्याला चांगला सद्भाव मनामध्ये जागृती निर्माण करायला मदत करतात. आणि तसंच कलावती आईंच्या बाबतीत म्हटलं तर बेळगावला त्यांचा मोठा आश्रम आहे, पुण्यामध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे. आणि त्यांनी काही बायका त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रार करत असत, आम्हाला वेळ होत नाही, आम्ही मुंबईचं धावपळीचं जीवन जगतो, आम्हाला बस ट्रेनमधनं जावं लागतं, तेव्हा आम्ही भाजी निवडावी का तुमचा जप करावा, का आम्ही तुमचं चरित्र वाचावं. तर मग त्यांनी रोजच्या नित्योपासनेच्या 84 ओव्या केल्या.
आणि मग म्हणलं तुम्ही गाणी म्हणता की नाही ग बायांनो, तशी ही ओव्या सगळ्या जणी म्हणत जा. आणि खरंच की त्यांच्या पाठ झाल्या. आणि पाठ झाल्यावरती मग त्या म्हणल्या त्याच्यामध्ये यांत्रिकता आणू नका, त्या तुम्ही समजून म्हणा. मग असे त्यांचे भक्तगण वाढत गेले. आणि अनेकांना, म्हणजे माझ्या ओळखीची एक मैत्रीण आहे, ती म्हणाली की माझ्या नवऱ्याची दारू सुद्धा सुटली. मी विचारलं कसं काय ग सुटली? तर ती म्हणाली की मी रोज जायची, दुपारी 2 वाजले की सगळं घरातलं आवरलं की ती काही नोकरी करायची नाही, त्यामुळे ती त्यांच्या आपल्या वैकुंठासमोर त्यांचा जो मोठा आहे तिथे रोज जायची. आणि नवऱ्याला शंका यायची की रोज उठून कुठे जाते. आणि तो त्याला वेळ काय नव्हती. ती म्हणली त्याला दारू प्यायला वेळ काय नसायची, तो रात्रीच पितो असं नाही, तो दिवसा पितो, दुपारी पितो, रात्री पितो, कधीही पितो. एकदा मी कुठे चालले हे बघताना दारूची छोटी बाटली खिशात ठेवून तो माझ्या मागे 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 आला. आणि मी मठात गेले आणि तो बाहेर तिथे थांबला होता. तर त्यांनी बघितलं तो आत येत असताना, मी तिथे उभा असलेला. तर त्यामुळे त्याला बोलाव का, तो आलाय तुझ्या मागे मागे. तर ती घाबरली. ती म्हणली की नाही, तो नाही यायचा, मी कुठे जाते हे शोधत तो आला असेल, पण मी इथे आले हे त्याला माहिती नाहीये. तर त्या उठून बाहेर आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे बाबा, तू आत्ता ज्या आशेनी, ओढीनी किंवा ज्या संशयाने आपली बायको कुठे गेली हे बघायला आलास ना, ती ओढ तुला चांगल्या विचारांच्यासाठी आहे का? किंवा ती ओढ तुला, आणि त्याच ओढीने तू खिशातली दारू पितोस का? तो चपकला एकदम. त्याला वाटलं की कारण त्याला माहिती होतं, बाईने सांगितलं होतं त्या की माझा नवरा दारू पितो. तर त्या म्हणल्या एक दिवस तरी दारू न पिता माझ्या येऊन तू भजन, माझ्या इथे येऊन तू भजनाला ये. एक दिवस तुला, कुठलाही आठवड्यातनं एक दिवस तुला ज्या दिवशी मद्याला स्पर्श करावासा वाटणार नाही, आणि वाटला तरी सुद्धा इथे येऊन बसण्याची ओढ निर्माण होईल, तेव्हा तुझी दारू सुटेल, हा मला तुझा आशीर्वाद आहे. तर त्याला हसायला आलं. पण त्याने प्रयत्न करून बघितला आणि खरोखरच 1-2 महिन्यांनी, हा 1-2 दिवसात नाही, 1-2 महिन्यांनी त्याची दारू सुटली. मग अशा कितीतरी लोकांना त्यांनी मार्गस्थ केलेलं आहे. आणखीन एक आपल्याकडे पूर्वी वाडा पद्धतीमध्ये किंवा अजूनही काही ठिकाणी बोहारी येतात. तर त्या मठाच्या आजूबाजूला बोहारी बायका असायच्या, बोहारिणी असायच्या. आणि त्यांच्या मुलींच्या डोक्यामध्ये ओवा असायच्या. नंतर मग त्या म्हणायच्या की त्या स्वतः त्या बाळांना आत बोलवायच्या, त्यांना आंघोळ घालायच्या, त्यांचे केस विंचरायच्या, त्यांना स्वतःच्या हाताने शिवून अंगडी टोपडी द्यायच्या. म्हणजे ही खरं की समाजसेवाच आहे की चांगली. म्हणजे संतांचा सहवास त्या बायकांना सुद्धा घडला. आणि मग त्यांना जेऊ खाऊ घालायच्या. मग त्या म्हणल्या पण असं नाही, मी 8 दिवस गेल्यावरती तुम्हाला इथल्या आजूबाजूची स्वच्छता केली पाहिजे, कारण नाहीतर तुम्ही तशाच म्हणजे काही न करता तुमच्यात आळस निर्माण होईल. त्यामुळे अनेक लोकांना त्यांनी मार्गाला लावलं. आणि अशी भक्त मंडळी सुद्धा त्यांची आहेत. आता काही ठिकाणी शिस्त आणि अनुशासन असते, कारण त्याच्याशिवाय समूह म्हणून तो नीट नाही वावरला जात. तर मग ती शिस्त काही जणांना आवडत नाही किंवा काही जणांना कटुता निर्माण होते. असं प्रत्येक ठिकाणी पण असू शकतं. पण मुळामधले जे उद्गाते असतात किंवा जे आपले हे चालवत असतात, त्यांचा हेतू वाईट नसतो. मग तसं आता त्या दोघांबद्दल आधी का बोलले, तर आज त्या दोघांचंही स्मरण आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोलले. आता आणखीन एक, म्हणजे 1-2-3 गोष्टींच्या अभंगांवरनं निरूपण वगैरे नाही करणार आहे मी, पण त्या संतांचं महत्व आणि त्यांच्या वाङ्मयाचं आणि ग्रंथांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळेल. बहिणाबाईंचा अभंग सुद्धा खूप बोलका आहे बरं का. बहिणाबाई एका ठिकाणी म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा म्हणजे, संत म्हणजे नेमकं कोण? तर जो विचारांनी, आचारांनी, कृतीनी आणि मनात एकवाक्यता असते तो खरा संत असतो. आणि मग ती म्हणते की संत कृपा फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवेरची लापाया उभारिले देवालया. म्हणजे ज्ञानदेवांची तर किमयाच म्हणायला पाहिजे ना, केवढी आहे. आणि तरी ते स्वतःकडे एकही गोष्ट मी केली असं धरत नाही, निवृत्तीनाथांनी बोलविले. म्हणजे हा मोठेपणा किती आहे. नाहीतर समाजामध्ये काय, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघतो, मनामध्ये आपल्यालाही वाटतं अरे मी केलं म्हणून झालं, असं मनात येणं हे स्वाभाविक असलं तरी सुद्धा तो जो मीपणा आहे तो काढण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. मीपणा म्हणजे देहाची वृत्ती नाही, तर मीपणा म्हणजे अहंकाराकडे जाण्याची पातळी आहे, ती कमी करण्यासाठी संतांचा सहवास आणि सद्ग्रंथांचं जाणीवपूर्वक वाचन हे अतिशय आवश्यक असतं. आणि नामा तयाचा किंकर, नामदेवाने सुद्धा केवढं मोठं काम केलंय. आणि नामा तयाचा किंकर म्हणजे नामदेव त्यांचे जणू काही चाकराप्रमाणे त्यांनी काम केले. आणि त्याने रचिले आवार, संपूर्ण आवार म्हणजे त्यांनी बांधणी केली.
लोकांची बांधणी केली, लोकांच्या मनाची बांधणी केली, समाजाची बांधणी केली आणि जनार्दन एकनाथ थांब दिधला भागवत. म्हणजे आपण प्रस्थानत्रयी म्हणतो बघा, शंकराचार्यांची जी म्हणजे गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याला प्रस्थानत्रयी म्हणतो. ही प्रस्थानत्रयी म्हणजे संपूर्ण समाजामध्ये मान्य आहे. तर मग ही आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये माहिती असलेली ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा आणि रामदासांचा दासबोध, हे चार जे आहेत ते जणू काही खांबच आहेत. आणि आपण जर हे चारही जाणीवपूर्वक वाचले ना तर त्याच्यातलं साम्य काय आहे, त्याच्यामध्ये भेद काय आहे, प्रत्येकाची वर्णनशैली कशी आहे, सांगण्याची पद्धती कशी आहे, लोकांना आध्यात्मिक विचाराकडे जोडण्याची ताकद कशी आहे, त्याच्यामधनं आपलं स्वतःचं जीवन कसं पालटावं हे सांगण्याची वृत्ती कशी आहे, हे प्रत्येकाने आधी दाखवलंय स्वतःच्या जगण्यातनं आणि मग त्यांनी ते शब्दबद्ध केले आणि म्हणून ते अक्षरवाङ्मय झाले. मग ते आता कालौघामध्ये त्या व्यक्ती जरी गेल्या असल्या तरी हे ग्रंथ आपले आधारस्तंभ आहेत. म्हणजे ही चतुसूत्री आहे. मग पारायण करतो आम्ही, पण पारायणानंतर आमची मनोवृत्ती तशीच राहते का, तर त्याच्यासाठी सातत्य आवश्यक आहे. हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पांडुरंग शास्त्री आठवल्याने तेच सांगितलंय, नंतर अनंतराव आठवल्याने तेच सांगितलंय, किंवा कितीतरी लोकांनी तेच सांगितले आणि ते तसे जगले. अनंतराव आठवले तर आधी गृहस्थ होते, त्याच्यानंतर रसशाळेचे प्राचार्य पण होते, त्याच्यानंतर त्यांनी पत्नीची आणि मुलाबाळांची परवानगी मागून संन्यास धर्म स्वीकारला. मग उत्तर काशीला गेले आणि तिथेही अफाट लिखाण पण केले आणि साधना पण केली. आणि त्यांनी जेव्हा देह ठेवला तर संन्यासाची यात्रा ही म्हणजे संन्यासाला कधीही पुरत नाहीत किंवा जाळत पण नाही. तर त्यांची यात्रा काढत असताना तिथल्या सगळ्या संन्यासी लोकांनी, उत्तरकाशीच्या लोकांनी अक्षरशः वाजत गाजत मिरवणूक निघते तशी मोठ्या भगव्या कपनीमध्ये त्यानं गुंडाळलं आणि गंगा मैयामध्ये अर्पित केलं. आणि ह्याचं कथन म्हणजे याचं सगळ्याचं वर्णन कल्याणते नामजोशींनी जवळजवळ 20 वर्षापूर्वी प्रबोधिनीच्या खालच्या उपासना मंदिरात 2 तास केलं होतं. इतकं सुंदर वर्णन केलं होतं त्यांनी की एका साधकाची महायात्रा आणि महायात्रा आणि शोभायात्रा. म्हणजे हे खरं म्हणजे आता ज्यांनी त्यांना पाहिलं नसेल ना तरी पण अरे एवढा मोठा उत्सव होऊ शकतो, मरणाचा सुद्धा उत्सव होऊ शकतो, हे आपल्याला अर्थात त्यांच्या बरोबर थोडा काळ म्हणजे फारच थोडा काळ. म्हणजे आम्ही एसवायला असताना दिवाळीची सुट्टी झाली, परीक्षा झाली आणि मी त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच 8 जणी पंढरपूरला दासगणू आश्रमांच्या महाराजांच्या आश्रमात ते राहत असत. तर तिथे आम्ही त्यांनी ज्ञानेश्वरीचं शिबिर घ्यायचं म्हणून युवतींसाठी ठरवलं होतं. वसुमती देशपांडे त्यांची मानसकन्या आणि नंतर गोरट्याची धर्मशाळा पाठशाळा ती चालवायची, ती पण आता मध्ये नुकतीच गेली. तर तिथे आम्ही राहिलो होतो 8-10-15 दिवस मला वाटतं. आणि सकाळी ज्ञानेश्वरी वाचायची, पहिल्यांदाच ज्ञानेश्वरी वाचवतो त्यामुळे खरं सांगते काहीही कळत नव्हतं. मी आपली एकीकडे बघायची, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, वर काय चाललंय, कसे सुशोभन केले याच्याकडे सगळं लक्ष. आणि नंतर ते स्वतः त्याचं निरूपण करायचे आणि त्याच्यानंतर परत रात्री कीर्तनाला जे उभे राहायचे ते पहाटे 4-4:30 पर्यंत कीर्तन करायचे. म्हणजे तो अनुभव कधीही विसरणार नाही. तो संत सहवास अतिशय मनापासून आवडला, भावला आणि त्याच्यातनं हळूहळू ती ओढ निर्माण झाली की आपण वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं, पाठ कसं करायचं. ते एकदा म्हणाले पाठ कसं होत नाही, रोज 2 श्लोक पाठ करायचे आणि मागच्याचा आढावा घ्यायचा. गीता काय 700 श्लोकांची, तुमचे 70,000 सुद्धा पाठ झाले पाहिजेत म्हणायचे. आणि मी म्हटलं की करता थोडंफार येतं पण आपण केलेलं लक्षात राहत नाही, ते पाठ नसतं. तुम्हीच केलं तुमच्याच लक्षात नाही म्हणता, अवघड आहे मग. आणि त्यांनी स्वतः रचलेल्या उपनिषदांवरती तर त्यांचा खंड आहे मोठा, म्हणजे पद्यमय आणि त्यांचं मुखोद्गत. मी म्हणलं हे सगळं विचित्रच आहे, पण विचित्र म्हणजे याच्या मागे साधना आहे, याच्या मागे सातत्य आहे, याच्या मागे विद्वत्ता आहे आणि याच्या मागे निश्चितपणे केलेला संकल्प आहे. हे त्या माणसाच्या कृतीमधनं जाणवलं. म्हणजे मुद्दाम मला संत सहवासाबद्दल मला आलेली थोडीफार उदाहरणं होती ती मी सांगितली. तसंच मागे मी तुम्हाला सुमनताई योगिनीताई ताड्यांचं पण उदाहरण दिलं होतं. त्याही आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी त्यांचं पण त्या पण ब्रह्मतत्वात विलीन झाल्या. तर त्यांचे 3-4 ग्रंथ पाठ आहो, मुखोद्गत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत.
बापरे. मग अशा आता मी म्हटल्यानंतर काही जणांना पण ते पटलं होतं की शंकर अभ्यंकरांच्या समोर बघितल्यावरती त्यांचं तेज जाणवतं, तसं त्या सुमंतांकडे बघितल्यावरती त्यांच्या ठिकाणचं तेज जाणवायचं आणि आदरयुक्त भीती वाटायची. धाक नाही वाटायचा पण आदर वाटायचा. अरे आपल्याला नाही हे जमलेलं, आणि ह्या व्यक्तीने एवढ्या आयुष्यामध्ये हे सगळं संपादन केलंय आणि स्वतःसाठी नाही, सगळं इतरांच्यासाठी. आणि म्हणून त्यांचा चरितार्थ पण दुसऱ्या व्यक्तीकडून म्हणजेच कोणीतरी देव देव त्या दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात हजर होतो आणि त्यांचा चरितार्थ नक्की चालवतो. मग त्या मला माहिती असलेल्या दोन व्यक्ती म्हणजे हेजिप म्हणून मंडईचे इथे दुकान होतं बघा, ते हेजिप त्यांचा सगळा किराणा माल आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या. आणि डॉक्टर ढमढेरेंचा इथे दवाखाना होता, तर ते ढमढेरेंच्याच जागेत त्या सुकृत बिल्डिंग मध्ये राहायच्या. तर त्या बाई अखंड त्यांच्या बरोबर असायच्या. म्हणजे बघा ना की जी व्यक्ती निरलसपणे स्वतःसाठी काहीही हातचं न राखता इतरांना देते, त्याच्यासाठी कोणीतरी सहजपणे मदतीला न विचारता न मागता मदतीला धावून येतं. हा संतांचा सहवास आहे. आणि तो म्हणजे खरं किती अगदी किरकोळ किंवा अगदी तुरळक व्यक्तीच माझ्या डोळ्यासमोर किंवा माझ्या बघण्यात आल्या होत्या, पण अशा अनेकांना बघण्यात आल्याचा सुद्धा आनंद आम्हाप असतो आहोत. म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींना काहींनी बघितलेलं असेल तर त्यांचं सुद्धा म्हणजे माझ्या बघण्यामध्ये आता एक भोरचे रघुनाथ प्रभुदेसाई म्हणून 101 वर्षाचे गृहस्थ आहेत. 70 वर्षापर्यंत म्हणजे 60 वर्षापर्यंत तर ते भोरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकच होते. त्याच्यानंतर म्हणजे त्यांना आवड होती, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये ते BSc MSc वगैरे होते. पण नंतर अध्यात्माचा इतका अभ्यास आणि इतकी ग्रंथसंपदा जमा केली, अहो बाप रे, कपाटाच्या कपाट भरलेत. मी म्हणते दादा एवढी कशाला जमा केली? तर म्हणायचं की आपल्याला वाटलं की वाचायचा विचार करायचा ठेवून द्यायचं, मग त्याच्यात खूण घालायचीच नाही, परत वाटलं की उघडायचं वाचायचं बंद करायचं. यांचा सहवास माणसाला उमेद देऊन जातो, हे त्यांचे शब्द आहेत. आणि आज 101 वर्ष परवाच लागलं त्यांना. टाइम्स महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांच्याबद्दल आलं पण होतं की भोरचे शिक्षक आणि आता सध्या मुलाकडे राहतात कोल्हापूरला, पण अजूनही दिनचर्या म्हणाल तर अजूनही ती व्यक्ती संध्या करते. मी म्हटलं का करता, तर म्हणे अगं खाली बसता येतं मला अजून, आणि ती चांगली देवाची कृपा आहे, खाली बसता येतो, 24 नामांचा अर्थाचा मी विचार करतो, त्याच्यानंतर मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आणि स्पष्टपणे म्हणतो, म्हणजे माझ्या वाचेवरती मला अजून स्पष्ट बोलता येतं की नाही हे माझा मला अंदाज येतो, श्वासावरती माझं नियंत्रण आहे की हे मी बघतो. म्हणजे ही एक प्रकारे सामान्यातला संतच झाला की बघा, म्हणजे ज्याच्याकडे निश्चय आहे, चांगली गोष्ट करण्याची इच्छाशक्ती आहे आणि ती केली जाते, तो खरा संत म्हणायलाच पाहिजे की नाही, तर नक्कीच म्हणायला पाहिजे. मग आता दुसरं एक आहे की आपल्याला ही सगळ्यांना माहिती आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे बहिणाबाईच आहे. अंगी झाडीनं अंगण त्याचे दासत्व करीन. पण आता बघायला गेलं तर ही माणसं खूप तुरळक आहेत, खूप विरळ आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं की नाहीच आहेत अशी माणसं आता, पण जरा शोधून बघितलं तर आहेत. आपल्याला शोधून काढावी लागतात आणि त्याच्यासाठी पण प्रयास करावा लागतो, आणि ती ग्रंथच आपल्याला ती मदत करतात. त्याच्यानंतर तुका म्हणे चित्ती देव त्याचे चरणी माझा भाव, असं ते म्हणतात. आता आज आणखीन एक मला आपल्याला सगळ्यांना समर्थांची आरती नक्की माहिती समर्थांनी केली, पण ती काही मी म्हणत नाहीये, पण त्यांचे दोन माहित नसलेले एका खंडात मला मिळाले, खूप सुंदर आहे. समर्थ म्हणतात, गजमुख सुखदाता मानसी आठवावा, मग विमळमतीचा योग पुढे करावा, सुरवर मुनी योगी वंदिती धुंडी राजा, सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा. किती सुंदर वर्णन आहे बघा. आणखी मोरपंतांच्या केकावली तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे त्या केकावल्या पाठ आपल्या पिढीनं पण पाठ काही काही शाळेमध्ये असलेल्या केलेल्या आहेत. तर त्यांचं एक गणपतीचं वर्णन त्याने किती सुंदर केले बघा. हेरंबा तुझ अंबा अंकी घेती बसोनी पर्यंकी, हेरंबा तुझ अंबा अंकी घेती बसोनी पर्यंकी, हे किती परम प्रेमे बससी रजनीच्याही पर्यंकी, तू विद्यांचा दाता अससी विसावा महेश्वरा ताता, धन्य दुर्गा माता प्रसवनी तुझ विघ्नवारी वृद्धाता, वरदा श्रीमज तुंडा लाजविते यश तुझे अमृत कुंभा, भक्ता ते प्रशुंडा म्हणते घ्या मजन आणि का धुंडा,
म्हणजे आपल्याला माहित नसलेलं पण अतिशय छान असं वर्णन, ही शब्दचित्र काहींना समोर साकारण्याची शैली असते ती फार सुंदर त्यांच्याकडे होती. मग हे पण एक प्रकारचे साहित्यातले संतच म्हणावे लागतील. म्हणजे अगदी आत्ताच्या अलीकडचं उदाहरण घेतलं साहित्यामधलं तर आचार्यात्रे हे रजोगुणी संत म्हणावे लागतील आणि पु ल देशपांडे हे सत्वगुणी संत म्हणावे लागतील. कारण आचार्यात्रे पुढे मुलाहिजा ठेवत नसत पण मुलाहिजा ठेवत असत म्हणून मी असा फरक केला की हे सत्वगुणी होते आणि रजोगुणी होते. तमोगुणी म्हणजे आपल्याला शृंगार चेष्टांचा बहर असलेल्या पण ते तमोगुणी असतात पण तशाही प्रवृत्तीची लोक असतात त्यांना संत म्हणायचं नाही पण तशाही प्रवृत्तीची लोक असतात त्यामुळे ते तसं वाचन लिखाण आणि मनन आणि तसंच हव्यास आणि ध्यास धरतात. म्हणजे आम्ही लहानपणी पाठ केल्या ह्या ज्या कन्या होत्या त्याच्याप्रमाणे आचरण आत्ता कुठल्या स्त्रीचं आहे का असा विचार केला तर मनात प्रामाणिकपणे असं होतं की नाही. म्हणजे बघा की कोणत्या कोणत्या स्त्रिया आहेत अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. उलट म्हणजे विद्यार्थिनींशी चर्चा करताना म्हणजे असं सहज एकदा मी ऑफ तासाला हा श्लोक म्हटला तर कशाला पाहिजे म्हणे त्या द्रौपदी सारखी आमची फरफट व्हायला, कशाला पाहिजे त्या सीतेसारखं वनामध्ये आम्हाला जायला, हे कुठले आदर्श. मी म्हटलं म्हणजे तुम्ही त्या व्यक्तींचं काही चरित्र समजून घेतलेलंच नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतंय. एखाद्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल ग्रह करणं आणि आपली मतं मांडणं ही आजचा सर्रास झालेला समज आहे म्हटलं तर त्याप्रमाणे तुम्ही आता हे 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हा. म्हणजे मी हे का दिलं होतं वर्गात चर्चा का केली होती ह्याची तर रानडे वक्तृत्व स्पर्धा हे आयत्या वेळचा विषय असतो. मग आयत्या वेळचा विषय म्हणजे 5 ते 10 मिनिटं आधी विषय देतात तुम्ही त्याच्यावर विचार करायचा आणि कधीही म्हटलं समाजामध्ये आपण वक्तृत्व बोलत करत असताना आपण सकारात्मकच विचार मांडला पाहिजे नकारात्मक विचार मांडायचा नसतो असा अलिखित दंडक आहे. मग असं म्हटलं समजा म्हटलं तुम्हाला हे आले काय पंचकन्यासमध्ये नित्यम आणि एकदा आला होता असा तर त्या म्हणल्या कुठल्या आहेत 5 कन्या तर मग एक मुलगी म्हणली नाही आम्ही हे सगळं नकारात्मकच म्हणणार. म्हटलं मग तू बोलू नको म्हणजे असं मांडायचं नसतं असा अलिखित नियम आहे. त्याच्यानंतर प्रातस्मरणीय आता ऋषीस्मरण आहे आज म्हणून त्या दृष्टीने पुरुषांच्या बाबतीत पण बघितलं तर आता कोण तसं आहे तर अगदी म्हणजे शोधावंच लागतं. ते कुठले आहेत ते पण आपल्याला माहिती आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे 7 म्हणजे ह्या प्रत्येकावरती एक गणपती करणारे नारायण पेठेमध्ये गोखले म्हणून आहेत तर ते यांच्यावरती त्यांचा अभ्यास खूप आहे. मला वाटतं पूर्वी इथे बोलायचे ते खूप वर्षांपूर्वी कारण आमच्या शाळेमध्ये एकदा त्यांना मुलांच्या समोर या सप्तचिरंजीवांबद्दल बोलायला सांगितलं होतं तेव्हा ते एकेकाबद्दल बोलत होते आणि आत्ता तुम्ही त्याच्यामधलं काय घ्या आणि त्याच्यात तुम्हाला काय घेता येणार नसेल तर कसं वागा असं ते फार छान बोलली होती. त्यामुळे ही चिरजीवन कशावरनं तर ते कीर्तीच्या रूपामध्ये त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपामध्ये दातृत्वाच्या रूपामध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या रूपामध्ये त्यांच्या आमच्या गुणांमुळे अक्षरबद्ध आहेत हे तर मान्य आहे की नाही. मग मी म्हटलं तुम्ही आम्ही आपलं चौकाला नाव पण नसतं रे किंवा आपला पुतळा पण नसतो मग आपण किती सामान्य आहोत. मग अक्षरबद्ध होण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट आणि ती सुद्धा स्वार्थासाठी केली पाहिजे निरपेक्षपणे केली पाहिजे म्हणजे इथे परत गीता आली हो की नाही. मग आता आणखीन व्यास आणि तुकाराम बुवा एकच कसं म्हणतात बघा. व्यास काय म्हणतात परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार म्हणजे पुण्य म्हणजे काय तर परोपकार आणि निरपेक्षपणे केले की सहसा ते होत नाही सामान्य माणसाच्या होत नाही. आणि पाप म्हणजे काय तर परपीडा म्हणजे पाप म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे दिलेला त्रास कायेनी वाचेनी मनाने दिलेला त्रास म्हणजे परपीडा म्हणजे पाप. मग आता तुकाराम महाराज तेच कसं म्हणतात बघा पुण्य पर उपकार पाप ते पीडा. म्हणजे या लोकांचा या संतांचा सुद्धा आपल्या प्राचीन साहित्याचा अभ्यास किती चिंतनात्मक असेल हा विचार परत परत मनात येतो. दासबोधामध्ये तर त्यांनी सुरुवातीलाच संदर्भ सूची कशी पाठीमागे देतात तसं सुरुवातीलाच काय 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 वाचलंय याचा खुलासा ते केवढा उलगडा करतात. रामगीता आहे अवधूत गीता आहे भगवद्गीता आहे कितीतरी हंसगीता आहे कितीतरी प्रकारचा उल्लेख ते करतात समर्थ. मग आणि ते आणखीन काय म्हणतात की सत्य तोची धर्म म्हणजे आता ऋतम वचमी सत्यम वचमी आता ऋत आणि सत्यामधलं
सरांनी सांगितल्यापैकी माझ्या लक्षात असलेलं सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे असत्याच्या विरुद्ध शब्द. आणि ऋत म्हणजे काय? जे नैसर्गिक नियम आहेत की सूर्य उगवतो, चंद्र उगवतो, पृथ्वी गोल फिरते, माणसाला जन्म आहे, मृत्यू आहे, हे जे सगळ्या त्रिकाला बाधित घटना आहेत, त्या काळ त्याला रोखू शकत नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या सगळ्यामध्ये त्या कायम तशाच आहेत, त्याला म्हणतात ऋत. म्हणजे ऋतमवचमी किती अवघड आहे. आणि सत्य आणि प्रिय जमणारच नाही आपल्याला, सामान्य माणसाला सत्य आणि प्रिय जमणार नाही. शुगर कोटेड क्विनाईन म्हणजे घेतलं तरी सुद्धा आपल्याला जमणार नाही. पण मग आपण सत्याचरणी, आग्रही, आणि आपल्याला जर लोक बांधून ठेवायचे असतील, बांधून म्हणजे आग्रहपूर्वक एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी लावायचे असतील, तर त्या व्यक्तीचं स्वतःचं आधी आचरण हे असं असलं पाहिजे. असं सगळ्या संतांचं आग्रहपूर्वक नुसतं सांगणं नाहीये, तर त्यांचं वागणंही तसंच आहे. आणखी ते असं म्हणतात, गती तोची मुखी नामाचे स्मरण. आपण म्हणतो जो थांबला तो संपला. बघा ना, बेड पेशंट असतो, डॉक्टर म्हणतात श्वास चालू आहे, पेशंट आहे अजून, थांबला, आता श्वास थांबल्यावरती तो गेला. मग आता खूप म्हणजे माझ्याही मनात अनेक विचार यायचे. विपश्यनेला गेल्यानंतर खूप लोकांचा अनुभव असा आहे, मी अजून विपश्यनेला गेलेले नाहीये, पण अनेक जण जाऊन आले, त्यांच्याशी अनुभव सांगताना एक माझी मैत्रीण म्हणाली की अगं मी गेल्यावरती इतकी तिथे 2 तासात इतकी रडले, कारण कोणाशी बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही, खाणाखुणा करायचं नाही. म्हणजे मग काय करायचं काय? म्हणजे किती आपण बाहेर बहिर्मुख असतो. म्हणजे मैत्रिणीचं कशाला, माझी मुलगी 4थीत होती, त्यांना 4थीमध्ये हुजूरबागेमधनं शिबिराला नेलं होतं विपश्यनेला, इथे सारसबागेच्या समोर जे आहे तिथे. आणि ती पण तिथलं संपलं, आणि तिथल्या एका म्हणजे ओळखीचे होते एक तिथले साधक, त्याने आमच्या शाळेत आणून सोडलं, कारण शाळा माझी सुटल्यावरती मी तिला घेऊन जाणार होते. आणि अध्यापक कक्षात ती येऊन बसली आणि ती इतकी रडत होती. मला पटकन एक सेविका सांगायला, लवकर तर तुमच्या मुलीला काहीतरी झाले, ती रडती, पडले होते. मी म्हटलं बरं, माझा तास संपला की मी येते. आणि मग तास संपल्यावर खाली आला, बघितलं, मी म्हटलं काय झालं, रडतेस काय एवढी तू? तर म्हणले, आणि 4 तास आम्हाला डोळे बंद, ऐकायचं नाही आणि कोणाशी बोलायचं नाही, काहीच नाही. मग त्यांच्यापैकी 50 जणी मुली होत्या, त्याच्यापैकी जवळजवळ 38 जणी ती म्हणली रडत होत्या. आणि मी म्हणलं मग आता का रडतेस? ते सगळं बाहेर पडत होतं. म्हणजे काही माणसं इतकी प्रचंड, म्हणजे ही वय लक्षात घेता ते ठीक आहे, पण मोठ्या मोठ्या माणसांचं सुद्धा असं होतं. काहींना एकटं राहणं हे खूप भयावह वाटतं. आता काही गोष्टींमुळे राहावं लागतं, पण खूप भयावह वाटतं. का बरं भयावह वाटतं असा विचार केला तर खरं म्हणजे ज्याचा सद्ग्रंथांचा समजून विचार केलेला आहे आणि वाचलेले आहेत, आणि तशी काही माणसं आपण आपापसात बघितलेली अशी जगणारी, तर भय वाटत नाही, भीती वाटत नाही. मृत्यू अनेक बघितलेले असतातच की आपण, मग त्याचं भय का वाटावं? काहीतरी झालं आणि तुमच्याकडनं जर चांगली गोष्ट केली गेली असेल तर अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, हे प्रत्येकाला जगता येतं. हा संतांचाच शब्द आहे. आणि देवाकडे मागताना काय मागावं, असं एका सत्पुरुषाने म्हटले की अनायासेन मरणम, की जे होत नाही, पण अनायासेन मरणम आणि विना दैन्येन जीवनम. देही मे परमेश्वर, मैं अंतकालेच तव सान्निध्यम देही मे परमेश्वर. म्हणजे तुझी स्मृती मला दे रे अंतकाळात. ती नाही मिळत, तर ती मिळण्यासाठी, ती होण्यासाठी सद्ग्रंथ आणि संतांचा सहवास हेच उपयोगात येतात. हे अगदी म्हणजे जवळजवळ बघितल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा. माझी मैत्रीण आहे शोभा, आता नाहीये, शोभा नाईक नावाची, अतिशय तेजस्वी. नायडू हॉस्पिटल आहे ना आपल्या इथे, नायडू हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला होती. पायात चपला घालायची नाही, कायम पांढऱ्या साड्या. आणि निवृत्त झाल्यावर तिला किडनीचा विकार होता. आणि 15 दिवस आधी ती मला म्हणाली, मला माहित नव्हतं की ती आजारी आहे म्हणून. 15 दिवसांपूर्वी फोन आमच्याकडे तेव्हा आपला हा आला नव्हता अजून, तर तिचा घरात फोन आला की मला येऊन भेट, आणि येताना सप्तशती घेऊन ये. म्हटलं अगं आता काहीच नाहीये, नवरात्र नाहीये, काही नाहीये. नाही म्हणली, तू सप्तशती घेऊन ये माझ्यासाठी म्हण. मग मी तिच्या घरी गेले, सप्तशती म्हणेपर्यंत हात धरून ठेवला होता तिने माझा, आणि म्हणली की 3 दिवसांनी मी माझ्यासाठी तुला परत यावं लागेल. म्हटलं का ग? ते तुला आल्यावर कळेल म्हणले. आणि खरोखरच 3 दिवसांनी गेली ती. म्हणजे हा मी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि काही नाही, म्हणजे ती इतकी तेजस्वी दिसत होती,
कारण अखंड जप, तिचा 3 कोटी जप झाला होता हे तिने कोणाला सांगितलं नव्हतं, पण त्या दिवशी पाठीवर लिहून दाखवलं होतं तिने, मला 3 कोटी जप झालाय माझा. पण मी तुला सांगतेय, आता ती नाही म्हणून मी सांगत नाहीये असं नाही, पण हा अनुभव संतांचा शेवटी काय आहे, उदाहरणाने आपल्याला ते जवळचं वाटतं किंवा खरं वाटतं. आणि तिची आई अजून आहे 92 वर्षाची. त्यांचा मधून मधून मला फोन येतो की तू तुझ्याकडे यायचीस, माझ्याकडे कधीतरी चक्कर टाकणं, आता नक्की जाऊन येईल, कारण आज मला याच्या अनुषंगाने तिची आठवण झाली म्हणून मी सांगते. तर त्याच्यानंतर मनाचे श्लोक आणि दासबोध आत्माराम यातून तर समर्थ अजरामरच झाले. म्हणजे मनाचे श्लोक सुद्धा खूप जणांचे पाठ आहेत बरं का, पण ते पाठ आहेत एकेका श्लोक जगण्यासाठी, एकेकाचं तप, एक तो अर्थ कळण्यासाठी, समजून घेण्यासाठी सुद्धा. परीक्षा देताना सुद्धा जाणवतं. आम्ही चर्चा करतो मैत्रिणी, माझी एक मैत्रीण आहे, ती त्याच्या परीक्षा देते, त्याचं सर्टिफिकेट तिला मिळालं, हस्ताक्षर उत्तम आहे, विचार उत्तम आहे, लिखाण उत्तम आहे, सज्जनगडावरती तिला त्याचं पहिलं बक्षीस पण मिळालं. पण ती म्हणली अगं नंतर असा विचार येतो की आपण जगतो का त्याच्याप्रमाणे. आपण परीक्षा दिली, दासबोधाची परीक्षा दिली, ज्ञानेश्वराची परीक्षा दिली, गीतेची परीक्षा दिली, पण आपला एक तरी त्याच्यातला गुण येतो का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण असा विचार मनात येणं तेव्हाच तो थोडासा प्रवास सुरू झालेला असतो. आणि मग त्या अनुषंगाने त्या त्या समानशीले व्यसनेषु सख्यम अशी माणसं पण भेटायला लागतात. आणि त्याच्यामधनं सत्प्रवृत्तीची आणि समान प्रवृत्तीची लोक एकत्र आली की जगण्याचा आनंद खूप मजा आणतो. आणि तो खूप आपल्याला म्हणजे त्याचा आपल्याला जीवनातलं भय दूर जाऊन आपल्याला त्याच्यातनं खूप आनंद मिळतो. आणखीन एक म्हणजे तो बेटकेडगाव नारायण महाराजांचा आहे बघा, त्याच्यावरती पेपरमध्ये ते असताना सुद्धा खूप मोठी झोड उठवली होती की हा काय सत्यनारायणच्या पूजा घालून याच्यातनं काय मोठं साधणार आहे. पण तिथे जेव्हा शिबिरं घेतली मुलांची, मी आम्हाला ती जागा मिळाली होती काही थोड्या शुल्कामध्ये विद्याव्रतासाठी म्हणून. ज्ञानप्रबोधिनी मधल्या 8वीच्या मुलांचं शिबिर 8 दिवस आणि मुलींचं 8 दिवस असं घेतलं होतं. तर मी म्हटलं की यांचं आपण चरित्र वाचूया आणि त्यातनं मुलांना काय आपल्याला देता येईल, त्यांचा सांगावा काय असेल तर ते सांगूया. मग संतांचा सांगावा असाच विषय दिलाय ना मी आज. तर मग मी असं म्हटलं त्यांना की मी चरित्राचा अभ्यास करते 8 दिवस इथेच बसून, आणि एक दिवस या मुलांपुढे त्यांचं चरित्र सांगितलं तर चालेल का. त्यांना परवानगी घेतली त्यांची, तर चालेल म्हणले. तर ते काय म्हणजे त्यांचे महात्मा 1913 ते 1945 एवढं तिथे वास्तव्य होतं त्यांचं. आणि त्या वास्तव्यात त्यांनी काय केलं असेल तर एक म्हणजे एका दिवसामध्ये, एका तासामध्ये 108 पूजा, असं 101 दिवस पूजा घातल्या सत्यनारायणाची. का, आणि सगळा खर्च त्यांच्या भक्त मंडळींनी उचलला होता. एक विधिज्ञ म्हणजे त्या काळचे विधिज्ञ धर्मवीर बला तथा अण्णासाहेब भोपटकर यांनी त्यांचा सगळा खर्च उचललेला होता. जेवढा ते मागतील तेवढा खर्च ते द्यायचे, त्यांना काही पैशाला कमी नव्हती, पण दानशूर होते आणि ते चांगल्या गोष्टीसाठीच खर्च करतील ही त्यांची खात्री होती. तर त्याने असं सांगितलं की का म्हणजे तिथे बघा मुक्ती सदन होतं बघा रमाबाईंचं, तर अनेक जण ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते. तर ख्रिश्चन धर्मापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी त्यांनी 100 अशा पूजा घातल्या. आणि त्या लोकांना काय दिलं तर शेवटी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा आणि आपुलकी मिळाली तर का धर्मांतर होईल, हा विचार त्यांनी केला. आणि भाऊबीजेला ज्या वेळेला ओवाळायला तिथल्या खेडेगावातल्या स्त्रिया आहेत असत, तेव्हा तुम्हाला 12 महिने पुरेल एवढं धान्य आणि 12 महिने पुरतील एवढी 4 लुगडी आणि म्हणजे बांगडी चोळी असं त्यांना पुरवलं जात असे. आणि पुरुषाला सुद्धा धोतर जोडी दिली जात असे. मग का बरं धर्मांतर करतील ही लोक. त्यामुळे धर्मांतर कुठे रोखलं गेलं ते या गोष्टीमुळे. म्हणजे खरंच किती मोठं काम केलंय त्या आता मी तुला म्हणले हा असं आहे का त्याच्या मागे हे कारण असेल तर मग त्याने चांगली गोष्ट केलेली आहे. आणि 6 मार्च 1936 रोजी त्यांनी काय केलं की 10 लाख गणपती, 10 लाख गणपती बसवले आणि अथर्वशीर्ष आवर्तन करण्यात आली. आता ही काय सोपी गोष्ट आहे का बघा. आणि ती मूर्ती त्या लोकांनी तयार करायची तिथे खेडेगावातल्या, आणि मग ती तिथेच विसर्जित करायची. अशी 10 लाख लोक त्या काळात जमवली होती.
आणि लोकमान्य टिळक असं त्यांच्या बाबतीत म्हटले होते की हे काम येऱ्या गबाळ्याचं नाही, मला त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे. लोकांनी त्यांच्याबद्दल झोड उठवली असेल तर ती त्यांच्या न कळलेल्या कामामुळे उठवली आहे. हे धर्म नगरमध्ये अनेक जणांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला, पण बाकीच्या सगळ्या खेडेगावातनं जवळजवळ 70% लोकांनी धर्म तेव्हा बदलला नाही. त्याला कारण बेट केडगावचे हे महाराज. म्हणजे हा संत सहवासाने धर्म रोखला गेला का नाही बदलणं, हे तर निश्चित काम त्यांच्याकडनं केलं गेलं. आणखीन 13 मला वाटतं हो 13 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी ते 6 मार्च म्हणजे या 7 दिवसात ही दर तासाला 108 असं ह्या कालावधीमध्ये त्यांनी केलं होतं. दर तासाला 108 पूजा ते ह्या कालावधीमध्ये केले. आता आणखीन एक माझ्या डोळ्यापुढे माझ्या वाचनात असलेले आणि भारतभर जगप्रसिद्ध असलेले आणि स्तोत्र वाङ्मयानी वेदांत वाङ्मयानी सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध असलेले ते शंकराचार्य म्हणतात की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी. मी एका श्लोकाच्या अर्धा चरणातच सांगतो की जे अनेक ग्रंथांनी सांगितलेलं आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. की ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म शब्दाचा खरा अर्थ आहे व्यापक. एखादी गोष्ट व्यापक गोष्ट आहे की सत्य आहे, आणि जगत मिथ्या जे आपल्याला दिसतं ते नाशिवंत आहे. हे एका वाक्यात त्यांनी सांगितलं. आणखीन एक शंकराभ्यंकरच एकदा म्हणाले होते की गीता ही वाङ्मयी मूर्ती आहे. आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, आता आपले आई वडील नाही आहेत, काही जणांचे असतीलही, पण माझे आई वडील नाही आहेत म्हणजे ते नव्हतेच असं मी नाही म्हणणार ना. मग गीता ही वाङ्मयी मूर्ती आहे, साहित्याची मूर्ती आहे. म्हणून एक अध्याय तरी आपण रोज म्हणायला पाहिजे. ज्याला गीता येत नसेल त्यांनी विनोबांची गीताई किंवा स्वरूपानंदांची गीताई म्हणावी. त्याच्यामधनं आपल्याला आनंद मिळतो. एखाद्या गोष्टीचा आनंद मिळतो किंवा नाही हे करून बघितल्याशिवाय कळत नाही. दुसऱ्याचं बघून करणं आणि आपण स्वतःहून करणं याच्यामध्ये फरक आहे. हे संत त्यांच्या कृतीतनं दाखवत असतात. म्हणून संतांचा सांगावा अतिशय महत्वाचा आहे. आणि मग इथे जे चालतो की नाही हा ज्ञानयज्ञच आहे. म्हणजे श्रोता आणि वक्ता हा यांच्यामध्ये संवाद असतो आणि त्याच्यासाठी ग्रंथांची पूर्वपीठिका ही आवश्यक असते. आता हे एवढं सगळं म्हणजे मी मनाने लिहून काढलं, पण त्याच्यासाठी परत एकदा 25-24 तारखेनंतर परत एकदा अनेक ग्रंथ ढुंडाळले. त्या ग्रंथांच्या सहवासातच अनेक गोष्टी अनुभवायला आल्या आणि त्याच्यामधली जी मजा आहे ती आपल्याला आपण स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. आता एखाद्याला गुळ खाल्ल्याशिवाय आणि तो जर मुका असेल तर तो कसा सांगेल गोड आहे म्हणून? मग मुक्याने गुळ खादला त्याला चव नाही सांगता येणार. पण आपल्याला जर पंचज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्याने आपण काय करावं हे आपण ठरवू शकतो. आपली बुद्धी ठरवू शकते. आणि ती नीट काम करत नसेल तर ती कर्मप्रवृत्त नंतर भक्तिप्रवृत्त आणि योग प्रवृत्त व्हायची असेल तर त्यालाच संतांचा सहवास आवश्यक आहे. सगळ्यांना जमला नाही तर मग ग्रंथ हे आपल्याला भेटीला येतात, त्यांचा तरी आपण आदर केला पाहिजे. आणि परायण वृत्तीने, तन्मयतेने आणि जिज्ञासेने, चिकित्सेने ते ग्रंथ वाचायला आपण शिकलं पाहिजे. नुसतंच टिकमार्क केल्यासारखं वाचन केलं तर त्यातनं वेळ जाईल, केल्याचं तात्कालिक समाधान मिळेल, पण आपल्या हातात मुठीतनं वाळू कशी निघून जाते किंवा काळ कसा ओसरून जातो तो परत येत नाही, तसं होईल. मग तसं व्हायला नको. आपलं जगणं कृतार्थ आहे हे आपल्याला स्वतःला वाटायला हवं असेल तर आपण कायम सद्ग्रंथांच्या सहवासात राहिलं पाहिजे. माझे मिस्टरच मला म्हणतात की तू कायम म्हणजे मद्यपी कसा मद्याच्या धुंदीत असतो तसं तू ग्रंथांच्या धुंदीत असतेस. मी म्हटलं मग चांगली गोष्ट आहे की घरचेच मला चांगले मिळाले म्हणजे त्याला असं काय खडे बोल म्हणायचं नाही, पण चांगली गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये वाईट काय आहे असं मी विचार केला की त्याच्यात वाईट काय आहे, काहीच नाहीये. आणखीन एक कालयुगामध्ये अनेक संत सत्पुरुष सद्ग्रंथ होऊन गेले, पुढे होती. आणि आता त्याच्यामध्ये बघा भर्तृहरीने फारच सुंदर श्लोक आहे त्याचा. मागे मी त्या तिन्हीवरती पण एकदा बोलले होते. भर्तृहरी 3 शतक लिहिली. एक वैराग्य शतक, दुसरं नीती शतक आणि तिसरं शृंगार शतक. जो वैराग्य शतक लिहू शकतो, नीती शतक तेवढाच प्रभावीपणे लिहू शकतो, तो शृंगार शतक सुद्धा अप्रतिम लिहितो. मग त्याच्यावरनं असं लोक म्हणतात की ते तिन्ही वेगळे वेगळे असतील, कारण असा विचार एकच माणूस कसा करू शकेल. तो लोकापवाद नंतरचा बाजूला ठेवला तरी ते काय म्हणतात बघा, माणसाला कशा कशाचं भय असतं. भोगे रोग भयम,
एखाद्या गोष्टीचा उद्भव घेतला तर रोगाचं भय असतं. कुलेच्युती भयम, आपल्या कुळाची इब्रत जाईल म्हणून त्या प्रतिष्ठित माणसाला प्रतिष्ठितपणा जाईल त्याचं भय असतं. वित्ते नृपाला भयम, भरपूर पैसा आहे, इन्कम टॅक्सची डाळ येईल याची भीती असते. माने दैन्य भयम, सन्मानाने जगतोय, श्रीमंत आहे, त्याच्यामध्ये दैन्य नको यायला आयुष्यात याची भीती असते. बले रिपुभयम, सशक्त आहे, शत्रूपासून भय असतं. रूपे जराया हा भयम, एक संस्कृत सुभाषितच आहे, त्याचा अर्थ फक्त सांगते. म्हणजे रूप असेल ना त्याला वार्धक्याचं भय असतं. एक अगदी वृद्ध बाई खाली वाकून 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 चाललेली असते आणि तिला एक मुलगा विचारतो की किम किम पश्यसी, अगं तू काय शोधतेस काय? तर ती म्हणते तुला नाही कळणार रे, माझं यौवनरूपी तारुण्यरूपी मोतीनं सांडले, ते आता मला मिळतच नाहीये, ते शोधते मी कुठे मिळतात का? तुला कसं कळणार, तुला नाही मिळणार, मलाही मिळत नाही तर तुला कुठून मिळतील? म्हणून म्हटले रूपे जराया हा भलम. आणि शास्त्रे वाद भयम, शास्त्रामध्ये वादाचं भय असतं, वादविवाद चर्चा होतातच शास्त्रांमध्ये. आणि गुणे खलभयम, गुणी माणसाला दुष्ट माणसाचं भय असतं. आणि काये कृतांतात भयम, शरीराला कृतांताचं म्हणजे कळी काळाचं भय असतं. आणि सर्व वस्तू भयान्वितम, सगळ्या गोष्टी भयाने युक्त आहेत. भूमी नृणाम वैराग्यम एव अभयम, विरक्ती किंवा निरपेक्षपणा किंवा केलं तर इदम न मम या भावनेने केलं, नंतर उच्चार पण कुठे काढला नाही तर ती गोष्ट मात्र त्याला कधीही भय नसतं, त्याला अभय असतं. हे अवघड आहे ना, पण अशक्य नाहीये पण अवघड आहे. म्हणून भूमी नृणाम वैराग्यम एव भयम. आता पृथ्वीवरती राजांना सुद्धा भय असतं. आत्ताच आपल्याला ट्रम्पवरनं आहेच ना, देशाला काय आणि पंतप्रधानाला सुद्धा भय म्हणजे आशंका आहे, कसा वागेल आणि आपला आर्थिक विकास कसा होईल. पण वैराग्यम एव भयम म्हणजे विरक्ती असेल किंवा मी केलं आहे पण आता मी त्याच्याकडनं अधिक काही अपेक्षा करत नाही आणि ते इदम न मम स्वाहा केलं तर मला त्याचं काहीही भय नाही. आता बघा, सगळ्याचा आढावा घेते 5 मिनिटात आणि शेवटची कविता मात्र अतिशय माझी बोलकी झाली म्हणून मला ती ऐकवायचीच आहे आज. कालोखामध्ये अनेक संत सत्पुरुष सद्ग्रंथ होऊन गेले आणि पुढेही होतील. अनेक धर्म पंथ जाती उपजाती विविध उपासना पद्धती यात पण फरक आहे, उपासनेत भिन्नता आहे. वास्तविक प्रत्येक धर्माचं मूळ तत्व हे प्राणीमात्रांचं हित हेच आहे, पण ते जे उपासक असतात ते त्याच्यात सगळं गौडबंगाल मिसळतात. वेद उपनिषद गीता रामायण महाभारत ही तर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात ज्ञानाने संपन्न करेल असं साहित्य आहे. गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र्या प्रस्थानत्रयीने तर शंकराचार्यांनी बहारच केलेली आहे. गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत, तुकोबांची गाथा, समर्थांचा दासबोध हे तर आपल्याला आपल्यातलेच वाटतात, आपल्या जवळचेच वाटतात. कधी तर आपण ते समजून वाचले आणि आपल्या आचरणात बदल करावासा वाटला तर हे जीवनाचे आपल्याला आधारस्तंभच आहे. आता पावसचे स्वरूपानंद देखील आपल्या अभंग ज्ञानेश्वर आणि गीताई या समश्लोक भक्तांना अखंड ठेवणाऱ्या नंदादीप्रमाणे वाचतात. त्यांची एक प्रार्थना अतिशय बोलकी आणि अतिशय सुंदर आहे. त्यातल्या 2च ओळी म्हणून दाखवते, तुमच्यापैकी अनेकांना त्या माहीत पण असतील. म्हणजे तिथे बसून एकत्र म्हणताना अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं. उदारा जगदीधारा दे मज असावर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर, शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी कलत्रही, अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. होतं का असं? अगदी शरपंजेरीवर पडलेला माणूस सुद्धा हा आला का? ते वावा के गोष्ट तुम्हाला माहिती आहे, वासरू केलसुडी खातय असं तो मुलाला सांगत असतो, वावा के. मुलाला वाटतं की अरे वावा के म्हणजे याच्या तोंडातनं वामन केशव असं काहीतरी निघत असेल, पण वावा के कधी प्राण जाईल हे माहीत नाही तरी सुद्धा तो वासरू केलसुडी खातोय, काढ तोंडातनं असं त्या माणूस म्हणत होता. मग अनासक्त म्हणून ही सहज सोपी गोष्ट आहे का? तर नाही. आणि मग त्याच्यासाठी संतांचा सहवास आणि सद्ग्रंथांचं साहचर्य हे अतिशय आवश्यक आहे. रामकृष्ण आणि विवेकानंद या गुरुशिष्यांची जोडी तर सर्वांना थक्कच करून सोडते.
प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या जीवनावरती अनेक व्याख्यानातून आपले विचार लोकांच्या समोर मांडले आहेत. अक्षरशः आम्ही धावत पळत सायकलवरून मिळेल त्या बसने असं त्यांचं ऐकायला जायचो. कसा नुसता धबधबाच, धावता प्रवाहच होता शब्दांचा. त्यांचं बघा नंतर सकाळमध्ये येत होतं, दीपस्तंभ मध्ये हितगोष्टी म्हणून येत होतं. अगदी चपखल सुंदर लिहायचे. मग ते पण ग्रंथ रूपात ते चिरकाल झालेलेच आहेत ना. त्यांच्या फलटणला एकदा तुला केली होती पुस्तकांची 75व्या वाढदिवसा दिवशी, तेव्हा आम्ही गेलो होतो आणि केवढी ग्रंथ संपदा होती. आणि ते म्हणले, मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी विचारलं त्याचं काय करायचं, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत त्यांना देऊन टाका एक एक ग्रंथ. त्यातला एक माझ्याकडे आहे अजून, ह्याचा मला आनंद आहे. आणि तो वाचलाय 4-5 वेळेला, नवे नवे तो वाचून त्याच्यावरती मुलांपर्यंत सुद्धा मी हा पोचवलेला आहे. म्हणजे हा संत सहवासाचा आणि सत्ग्रंथांचा झालेलाच परिणाम आहे की नाही सांगा बरोबर. मग पुस्तक आता हे वृत्तपत्रात लेखन पण आपल्याला खूप, अरविंद हे तर आश्चर्यच म्हणावं लागेल. लाईफ डिव्हाइन म्हणजे अरविंदांच्या आश्रमामध्ये सुद्धा इथे आपल्या पेरुगेटने मुलींच्या रेणुकासूर शाळेमध्ये मला वाटतं तुम्हाला पण शिकवायला होते आठले सर. तर आठले सरांनी, मी 11वी आमची शेवटची बॅच होती, 11वी नंतर मला म्हणले तुला जर फर्स्ट क्लास मिळाला तर योगी अरविंदांच्या आश्रमात मी देणार माझ्या खर्चाने. तेव्हा काय कळत असतं आपल्याला, ट्रिपला जायला मिळेल म्हणून आपली मजा वाटेल म्हणून मी अभ्यास केला धडपडून आणि मिळाला. तर त्या काळात मिळणं म्हणजे अवघड गोष्ट होती ना. पण 1 महिना अरविंदांच्या आश्रमात राहायला मिळालं. इतकं इतकं सुंदर वाटलं. तिथे समुद्रावरती केलेली सामूहिक उपासना मी मरेपर्यंत विसरणार नाही. अप्रतिम. आणि त्यांचं मुखोद्गत होतं लाईफ डिव्हाइन. मग हे किती काय, अगं म्हणलं होतं पाठ, रोजच्या रोज वाचायचं. रोज विचारायचे ते काय वाचलं, अगं म्हटलं भीतीच वाटायची मला. रोज रोज काय विचारता म्हटलं तुम्ही काय वाचलं. मग मी म्हणलं काय खाल्लं का नाही विचारलं. तर ते म्हणायचं रोज खात असतो पण बुद्धीला लागणार ना. मग रोज काय वाचलं आणि मग काय पेपर मधलं विचारायचे, पेपर मधलं काय वाचलं. मग मी म्हणायची ह्या सिनेमाची जाहिरात वाचली, ह्या नाटकाची जाहिरात वाचली. मग त्याने अग्रलेख वाचायला शिकवलं. मग नंतर आता म्हणलं हे चरित्रवाद, बाबासाहेब पुरंदरेंचं चरित्रवाद. असं करत करत म्हणजे सद्ग्रंथ आणि सत्सहवास हा शिक्षणातून सुद्धा आपल्यापर्यंत नकळत पोहोचू शकतो. आणि मग त्याच्यातली जी ऑरोविल नगरी आहे ना, ती सुद्धा अप्रतिम आहे. अनेक परदेशी लोक सुद्धा कायमस्वरूपी तिथे येऊन आजही राहिलेले आहेत. 2दा-3दा तिथे जाण्याचा योग आला. आणि जगामध्ये किती मोठं लोक कर्तृत्व करू शकतात. तर ते सुद्धा आद्य शंकराचार्यांनी सुद्धा चित्तशुद्धीसाठी 4 कलमी कार्यक्रम करायला आपल्याला सांगितलंय. काय करायला सांगितलंय बघा, नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य काय आणि अनित्य काय, हे अवघड आहे ना फार. आपण म्हणून हे सगळं आम्ही दिसते आम्हाला ते नित्यच आहे, पण अनित्य, आपण अनित्य आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यानंतर फलभोग विरक्ती, हे गीता आपल्याला सांगते. निरपेक्ष कर्म कर, आपल्याला जमत नाही, सामान्य माणसाला जमणं शक्य नाहीये. नंतर शम दम साधन संपदा, हे सगळे 8 अष्टांग योग आहेत ना, ते त्यांनी 4 गोष्टीत सांगून टाकले. आणि मुमुक्षा विषयी ओढ, मोक्षाविषयी ओढ, ते जगलेत हो स्वतः, त्यामुळे त्यांनी हे पटकन सांगून टाकलं. नाहीतर म्हणजे काय, साधं व्यवहारातलं उदाहरण देते. आमच्या शेजारी विषयाच्या मुख्याध्यापिका राहायच्या लहान असताना, आगाशे म्हणून, रुक्मिणीबाई आगाशे माहिती. तर त्या शेजारी राहायच्या आणि त्या म्हणायच्या की त्यांच्या पोळ्या खूप सुंदर व्हायच्या. हा हा बरोबर. तर मग त्या म्हणाल्या की अगं पोळ्या किती गोल करायच्या. आणि 4थी-5वीत गोल पोळी येते काय आपल्याला. मी म्हणायची माझ्या नाही येत, माझ्या त्रिकोणी होतात. तर त्या म्हणायच्या अगं वेडा सुद्धा करेल. म्हणलं वेडा कसा करेल पोळी, असं मी त्यांना विचारलं होतं. मग म्हणजे अगं त्या म्हणल्या करून करून येतं, पोळी करून करूनच गोल होते. तसं प्रत्येक गोष्ट आपण समजून समजून केली तर ती चांगली होते. म्हणजे हे साध्या साध्या गोष्टी. आणि म्हणे तसंच म्हणे मग आपण देवाची पूजा करताना सुद्धा त्याच्याशी बोलावं, असं म्हणायचं, त्याच्याशी बोलावं. मग मी एक दिवस म्हटलं तुम्ही पूजा करताना मला बोलवा, तुम्ही काय बोलता मला ऐकू दे, मी ते बोलीन. तर त्या म्हणल्या अगं मी बोलणार ते तू बोलून नाही चालणार. मी म्हणलं तुम्ही काय बोलता. त्याला म्हणायच्या माझी मुलं सगळी चांगली पास होण्यासाठी चांगला अभ्यास करण्याची परमेश्वरा त्यांना बुद्धी दे. मग म्हणलं आता हे मला नाही चालणार. मग म्हणे तू काय माग, तर मला चांगली बुद्धी दे, मला अभ्यास करण्याची बुद्धी दे, हे असं तू देवापाशी माग. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपण किती हे हा संत सहवासच झाला. सामान्य पण परखडपणा, नंतर स्वयंशिस्त आणि अतिशय शिस्तबद्ध जीवन हे जवळून बघितले, म्हणून मला त्याचा आत्ता आठवण झाली.
आता शेवटचे 2च मिनिटात वाचते त्या सगळ्याचा आढावा आणि आपल्याला चपखल बसेल त्याप्रमाणे बघा. आता आजस्मरण हो पूर्वसूरींचे ऋषी मुनींच्या कर्तृत्वाचे नेतृत्वाचे दातृत्वाचे अथक ज्ञान अभ्यासाचे संतांचा सहवासा सर्वांनाही गमे भलासा दुःख मुक्ती सुख प्राप्ती हो सज्जन संगे मन प्रसन्न हो सद्ग्रंथांच्या वाचनातुनी चित्त चिंतने विसावते षड्रिपुजे काग्रासती मनुजा शांत करीतसे सज्जनसे वेदापासून आरंभ होतो 4 वेदही ज्ञानदाविती उपनिषदांचा धांडोळा हा उलगडतो बघ ज्ञान पसारा उपनिषदांचे नवनीत गीता पठण चिंतने मार्गदर्शका ज्ञानेश्वरी हे भाष्य त्यावरी सर्वजनांना ओढ लाविते अभंग गाथा तुकयाचीही रोख ठोकन मार्दवतेही आचाराने स्पष्ट तुकोबा भक्तीचाही कळस तुकोबा श्लोक मनाचे अथांग सागर आत्मारामहि ग्रंथ सरोवर ग्रंथराज हा दास बोधतो परमार्थ व्यवहार दावितो नाथांचे भागवतही पाहता परमार्थाचे वाट दिसावे शिष्य गुरु अंदेव भक्तही द्वैत सरोनी ऐक्य पाहती स्वामी गजानन तिथी आज हो गण गण गणात बोते बोधिती व्यक्ती समष्टी व्यष्टी यातुनी दंभ दर्प क्रोध सारथी आई कलावती सांगती पहा कर्म नेटके करा सर्वदा बालकुमार निवृद्ध वृद्धसी हो का नरनारीनी स्वधर्म अचरा रामायण अन महाभारती गोष्टीतून उलगडे तत्वही मर्यादा पुरुषोत्तम रामा आदर्श तू साऱ्या जगताला पूर्ण पुरुष अवतारी कृष्णा लीला विग्रह करीसी सर्वदा अर्जुन युद्धा करुणी सज्ज तू कर्तव्याचे भान सांगसी यावत चंद्र दिवाकर पृथ्वी आम्ही न विसरू तव गुण कीर्ती ब्रह्मा विष्णू महेश आणिक गजमुख श्री तू विघ्न विनाशक सत्सहवासे प्रगती होते सद्ग्रंथाविण मती कुंठते सत्सहवासे प्रगती होते सद्ग्रंथाविण मती कुंठते अतैव सद्गुरु कृपा असावी सद्ग्रंथांची साथ असावी वाचन चिंतन मनन यातुनी कोते मनते विशाल व्हावे वाचन चिंतन मनन यातुनी कोते मनते विशाल व्हावे अर्थपरायण स्वार्थपरायण टाकून आनंदात रमावे स्वार्थपरायण अर्थपरायण टाकून आनंदात रमावे